नमस्कार मित्रांनो, आज आहे तिसरा दिवस आमचा फिनलँडमधला. तर इथे आम्ही मस्त सेल्फी काढली, फोटोशूट केली आणि आम्ही निघालो. नेहाचं प्रेझेंटेशन होतं तिथे जायला. हे प्रेझेंटेशन होतं एस्पेघान 57. हे युरोपियन सोसायटी ऑफ पिडियाट्रिक्स अँड गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टचं होतं. तर नेहाने भरपूर प्रिपरेशन केलं होतं. ह्याचं कमीत कमी 6 महिन्यापासून ह्याचं प्रिपरेशन केलं होतं आणि तिने सबमिट केलेलं. त्यानंतर तिचं सिलेक्शन झालं आणि त्यामध्ये तिचं नाव आलं. UK मधून बघा इतके सगळे होते, त्यात नेहाचं पण नाव होतं. UKला तिने रिप्रेझेंट केलं. तर तेही एक वर्षामध्ये UKमध्ये आल्यानंतर. त्यामुळे ही भरपूर मोठी संधी आम्हाला मिळालेली आणि ज्याचा मला भरपूर अभिमान आहे. ही दरवर्षी ॲन्युअल मीटिंग होत असते वेगवेगळ्या देशांमध्ये आणि यावर्षी ती फिनलँडमध्ये होती आणि नेक्स्ट इयर ती कुठेतरी दुसऱ्या कंट्रीमध्ये असणार. तुम्ही बघत असाल इकडे तर कमीत कमी 100हून जास्त कंट्रीमधून रिप्रेझेंटेटिव्ह आले आहेत आणि जे रिप्रेझेंटेटिव्ह आले आहेत ते मोस्टली तुम्हाला दिसतील ते 40-45 एजच्या वरच असतील. पण नेहाला आता ही संधी मिळाली, ते पण इतक्या लवकर आणि इतक्या UKमध्ये आल्यानंतर इतकं लवकर ही अपॉर्च्युनिटी मिळणं हे आम्हाला भरपूर जास्त मोठी गोष्ट होती आणि त्यामुळे आम्ही भरपूर जास्त एन्जॉय केला. हा दिवस आमच्यासाठी भरपूर अविस्मरणीय होता. तुम्ही इथे बघाल, हे बघा एस्पेघान 57 ॲन्युअल मीटिंग फिनलँडमध्ये होती ती. इतक्या सगळ्या कंट्रीज आहेत. तुम्हाला इंडियामधले पण दिसतील, भरपूर होते. नेहाचा जो प्रोजेक्ट होता हा नॉर्थ ऑफ स्कॉटलंडचे सगळे हॉस्पिटल्स त्यात इन्क्लूड होते आणि तिने हा प्रोजेक्ट लीड केला होता. आता नेहा चालली आहे प्रेझेंटेशन देण्यासाठी. तिथे खाली प्रेझेंटेशन होतं, तुम्हाला दिसत असेल भरपूर लोक आहेत तिकडे प्रेझेंटेशन देण्यासाठी आलेत बघा. आणि भरपूर छान प्रेझेंटेशन झालं आणि भरपूर तिला शिकायलाही मिळालं त्यातून. आयडेंटिटी कार्ड आणि इथे ती प्रेझेंटेशन देत होती. जगातल्या भरपूर डॉक्टरांनी तिचं प्रेझेंटेशन बघितलं आणि तिला ॲप्रिशिएट पण केलं.